बायको ह्याचं काहीतरी बनव ना. दही वडे बनव. नको नको, 1 महिना टिकल असं काहीतरी बनव. मला चॅलेंज करताय? बघू बघू जमतंय का. नवऱ्याने चॅलेंज केलंय 1 महिना टिकणारं ही उडदाची डाळ वापरून काहीतरी बनव. बनवते का नाही बघाच. हे असं आहे, नवऱ्याला वाटतं की मी रेसिपी विसरले. ही रेसिपी ना इंग्लिश चॅनलवर मी जवळपास 10 वर्षांपूर्वी पोस्ट केली होती आणि कमाल रेसिपी आहे. घरातले फक्त 4-5 साहित्य वापरून तुम्ही ही तयार करू शकता. अतिशय कमाल रेसिपी आहे ही आणि 1 महिना टिकते. तर आम्ही हे असं इनोच्या बरणीत खायचा सोडा वगैरे ठेवत असतो. चला, एवढंच साहित्य लागणार आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही लागणार आहे. मेजरिंग कप प्रमाणबद्ध असणार आहे, त्यामुळे मेजरिंग कप अतिशय महत्त्वाचे. आणि अर्थात बाऊल. सगळ्यात आधी काय करायचं ना, उडदाची डाळ घ्यायची. अर्धा कपच्या प्रमाणात घेते आणि डाळ धुवून घ्यायची नाही. फक्त इथे ना थोडंसं ओलसर कापड मी घेतलेलं आहे आणि त्यावर डाळ घालून ती पुसून घ्यायची. काय होतं ना, उडद्याच्या डाळीवर खूप सारा पावडर असते, ती आपल्याला काढून घ्यायची. आता ही स्वच्छ पुसून घेतलेली डाळ आहे ना, ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आणि आता मिक्सरमध्ये याचे छान पीठ तयार करून घ्यायचं, दळून घ्यायचं पीठ. चला, आता हे ना पीठ करायचं. याचा उडदाच्या डाळीचा आपल्याला रवा करायचा नाही आहे. हे बघा, एकदम बारीक असं हे पीठ दळून तयार झालं पाहिजे. आणि किती बारीक दळलं तरी आपण हे घरात दळतोय, त्यामुळे हे ना ही रवा चाळायची किंवा पीठ चाळायची चाळणी येते, त्याने चाळून घ्यायचं. तुमच्याकडे तयार पीठ असेल ना उडदाच्या डाळीचं तर ते वापरलं तरी चालेलच. पीठ बारीक चाळून घ्यायचं. हे चाळून घेतलेलं पीठ आता बरोबर आहे ना मोजून घ्यायचं. अर्धा कप आपल्याला हे पीठ हवं आहे, अर्धा कपपेक्षा जास्त नको आहे. आता एक पाण्याचं मिश्रण घोळ आपण तयार करून घेऊया. तर इथे बाउलमध्ये ना 1/2 कप बरोबर पाणी घ्यायचं. यामध्ये खायचा सोडा घालायचा, 1/2 चमचा एवढा सोडा आपल्याला लागणार आहे. मीठही घालायचं चवीपुरतं, अर्धा चमचा मीठ पुरेसं होतं. आणि यामध्ये आपण घालणार आहोत चमचाभर तेल. चमचा म्हणजे ही छोटी आहे ती अर्धी पळी. तर हे मिश्रण आहे ना सगळं मिसळून घ्यायचं. मीठ, खायचा सोडा हे सगळं यामध्ये विरघळलं पाहिजे. इतकंच पाणी लागतं किंवा ओलावा लागतो या प्रमाणात, त्यामुळे हे जे माप दिलं आहे हे अचूक आहे. आता हे पाण्याचं मिश्रण बाजूला ठेवूया. बेसन घ्यायचं आणि अर्धा कप आपण उडदाच्या डाळीचं पीठ केलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं इथे 1 कप बेसन. चला, आता बेसन आहे ना चाळून घ्यायचं. गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. बेसन चाळून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपलं पीठ छान मळलं जातं. आणि उडदाच्या डाळीचं पीठ जरी चाळलेलं आपण तरी पुन्हा एकदा चाळून घेऊयात. चला, आता पसारा आवरून घेते आणि मग आपण पुढे सुरू करूयात पुढची प्रोसेस. आता हे बेसन आणि उडदाच्या डाळीचं पीठ एकत्र एकजीव करून घ्यायचं. हे बघा,
छान असं मिसळलं गेलं पाहिजे. आणि हे जे मिश्रण आपण तयार केलं हे पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. यामध्ये पाणी आहे, खायचा सोडा, मीठ आणि तेल आहे. हे यामध्ये घालूयात. थोडंसंच ठेवते, 1 चमचाभर, आणि बाकी घालून आधी चमच्याने मिसळून घेऊयात आणि मग याचा गोळा करूयात. आणखी थोडं पाणी घालते. आणि पुन्हा मिसळून घ्यायचं. आणि आता हे हाताने आपण मळून घेऊयात. ही पिठं जरा चिकट असतात ना, म्हणून मग सुरुवातीला चमच्याने मिसळलेली बरी पडतात. हे बघा, छान चिकट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. तरी आता हे उरलेलं पाणी आहे, हेही यामध्ये घालूयात. हे खूप चिकटतं हाताला. प्रमाणबद्ध रेसिपी आहे. 1 थेंबही जास्त किंवा कमी पाणी तुम्हाला यामध्ये नाही लागणार. आणि आता हे पीठ छान मळून घेऊयात. बघा, हे छान आहे ना, अजिबात 1 थेंबही मी जास्त पाण्याचा वापर केला नाही. आणि हा गोळा छान मळून झाला. हे बघा, छान असा घट्टसरच मळला गेला पाहिजे. आता यावर आहे ना थोडंसं तेल घालायचं, आणि म्हणजे हा हाताला चिकटणार नाही. आणि पुन्हा हलकंसं मळून घेऊयात. आता यातून असा लहान गोळा करून घ्यायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची. जेवढी शक्य असेल ना तेवढी पातळसर लाटून घेऊयात. हे छान लाटून झालं. हे बघा, एक सारखं लाटलं गेलंय. आता हे कट करायचं. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्या. सुरुवात काय मी मध्यापासून करते आणि याच्या मधोमध एक कट देऊन घेऊयात. आणि हे असं एकसारखं डिशमध्ये काढून ठेवूयात. आता हे डिशमध्ये काढलेलं साईडला ठेवून झाकून घ्यायचं. आणि आता याच पद्धतीने ना सगळं हे लाटून तयार करून घ्यायचं. हे बघा, इथे ही सगळी ना चोराफल्ली आपली बनवून तयार आहे. या पदार्थ नाव आहे चोराफल्ली. कमाला लागतो, 1 महिना छान टिकतो आणि हाताखालच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो. आता हा अर्थातच आपल्याला तळून घ्यायचा. आणि आता माझी आपली रोजची वापराची तळणीची कढई, आणि तेल घालूयात. तेल गरम होतंय तोवर त्याच्यावर आपण एक मसाला भुरभुरणार आहोत. चाट मसाला आहे थोडासा, खूप नाही, एक साधारण पाव चमचा चाट मसाला पुरे होतो. मसाल्याच्या डब्यातलं आपण घेऊयात थोडंसं जिरेपूड आणि 1 चमचा लाल तिखट, आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं. छान सुवास येतोय. आता हे तळून घेऊयात. बघा, छान फुगतात, टमटम टमटम फुगतात आणि वर येत आहे. वा वा, कमाल. आणि या आहे ना खूप मोठ्या आचेवर नाही तळायच्या बरं का, हलक्याशा मंद आचेवरच तळून घ्यायच्या. आता कुठली फुगणारी वस्तू तुम्ही बनवता ना तेव्हा एक छान टीप आहे. जेव्हा ती तेलामध्ये सोडत असतो ना तेव्हा तेलाचा ताव थोडा मोठा हवा, म्हणजे मोठ्या आचेवर तेल गरम तापलेलं हवं. तेलाला ताव छान असेल ना की ते छान फुगतं. आणि मग छान फुगायला लागला की गॅस मंद आचेवर करायचा, म्हणजे त्या छान आत बाहेर तळल्या पण जातात, फुगतात पण, आणि त्यांना रंग पण एकसारखा येतो. मस्तपैकी तळून झाला, छान सोनेरी रंग आला. बघा काय सुरेख रंग आलेला आहे. आता बघा काय मस्त कुरकुरीत झालेला आहे. हा हा हा.
आता तेल निथळून घ्यायचं आणि आणखी तेल निथळत राहावं म्हणून काय करायचं, खाली आहे ना अशी एक प्लेट घ्यायची, त्यावर टिश्यू पेपर आणि त्यावर अशी जाळी, आणि हे शक्यतो असं जाळीवर ठेवायचं म्हणजे गरम हवा खालनं वरनं निघून जाते आणि जास्तीचं तेल असेल तेही खाली निथळत राहतं. चला, आणि आता याच पद्धतीने सगळे तळून घेऊया. बघा काय मस्त फुगतायत. वा वा वा. चला, ऑलमोस्ट तळून होत आलेल्या आहेत. बघा काय मस्त फुगतीये. एकूण एक ही पापडी टम्म फुगते. चला, आता हे ना काढून घेऊयात. बघा काय झाल्यात, एकदम कुरकुरीत. आणि हे बघा काय टप्पोऱ्या फुगलेल्या आहेत. सगळ्या नाही फुगलेल्या अर्थात, काही चपट्या पण आहेत. मग मला कमेंट कराल आमच्या नाही फुगल्या. हे बघा काही फुगतात काही बसतात. भारी प्रकरण आहे हे. आता काही नाही, हा जो मसाला आपण तयार केला हा घालून घेऊया. वा वा वा. बघा मस्त असा मसाल्याचा सुवास पण कमाल येतं. आणि हे छान असं मिसळून घ्यायचं. कमाल झालात. हे उडदाच्या डाळीचं आणि बेसनाचं चौराफळी, आणि या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 1 महिना छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. चहासोबत खाण्यासाठी, लहान भुकेसाठी, लहान मुलांना डब्यात देण्यासाठी, तुम्हाला प्रवासात नेण्यासाठी मस्त एकदम वेगळा हा प्रकार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर, फॉलो सगळं करा. आणि पुन्हा भेटूयात मधुराज रेसिपी फूडीमध्ये अशाच छान छान कमाल धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं पदार्थ बनवा आणि खाऊ घालत राहा.